मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला शिपाई या लेखी परीक्षेमध्ये आउट ऑफ 30 पैकी 30 गुण मिळवता येतील। तर मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची परीक्षा लवकरच होणार आहे। तुम्ही सर्व फॉर्म वगैरे फिलअप केलेले आहे, फक्त आता तयारी करायची राहिलेली आहे। आणि एक गोष्ट महत्त्वाची, शिपाई पदाचा निकाल फक्त जीएस आणि केवळ जीएस वरच आधारित आहे। तर त्या संदर्भामध्ये पाहूया आपण। वेळ असतो 30 मिनिटाचा, 30 मिनिटांमध्ये 30 गुण आपल्याला मिळवायचे असतात। तर पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, भारताचा पहिला राज्यघटनेचा मसुदा कोणी तयार केला? म्हणजेच या ठिकाणी राज्यघटनेचा मसुदा कोणी तयार केला? तर अशा प्रकारचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। डॉक्टर भीमराव आंबेडकर, गोपालकृष्ण गोखले, जवाहरलाल नेहरू। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भारताचा पहिला राज्यघटनेचा मसुदा हे डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी तयार केलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, अफगाणिस्तानावरील सिकंदरचा आक्रमणाचा काळ कोणता होता? तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न एक्झामला विचारले जातात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 327 ते 326 BCE। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अमरावती शिलालेख भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहित आहे, अमरावती महाराष्ट्रामध्ये आहे, अमरावती आंध्र प्रदेशमध्ये आहे, कर्नाटक, तमिळनाडू। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तर जे शिलालेख आहे तर ते आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे। आपलं जे महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे त्याच्याशी संदर्भामध्ये नाही। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? स्वतंत्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड माउंटबॅटन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लॉर्ड इर्विन, लॉर्ड लेनी लिथगो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सती प्रथा समाप्तीचा आदेश कोणी दिला? म्हणजे सती प्रथा ही बंदच करा असा ऑर्डर कोणी काढला किंवा आदेश कोणी दिला? तर पहा, या ठिकाणी महाराज रणजित सिंग, महाराज शिवाजी, लॉर्ड विलियम बेटिंग, गंगाधर राव। तर सती प्रथा, तर या ठिकाणी बेटी म्हणलं की लक्षात ठेवायचं बेटिंग, लॉर्ड विलियम बेटिंग यांनी सती प्रथा समाप्तीचा आदेश दिला। पुढचा प्रश्न पाहू शकता या ठिकाणी काय आहे, खिलजी वंश कोणत्या वर्षी सत्तेवर आला? 1290, 1206, 1526, 1351। तर या प्रत्येक चारीचे 1290 मध्ये कोण आलं, 1206 मध्ये कोण आलं, 1526 मध्ये, 1351 मध्ये, हे आपल्याला माहित पाहिजे। तर खिलजी वंश आपण पाहू शकतो 1290 मध्ये सत्तेवर आलेला आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न एक्झामला विचारतात मित्रांनो। याच प्रकारचे ऑथेंटिक क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहेत। या क्वेश्चन सेट प्लस आहे, त्या नोट्स पण आहेत। त्या नोट्सचा आणि क्वेश्चन सेटचा जर तुम्ही तयारी केली मित्रांनो, आणि काही पुस्तकाचे नाव त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत, तेवढी जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला कोणत्याही पुस्तक रेफर करायची आवश्यकता राहणार नाही आणि आउट ऑफ तुम्हाला 30 पैकी 30 गुण या ठिकाणी मिळतील। तर हे कसे बाय करायचे? तर टेलिग्राम चॅनल्सवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही कोणते तुम्हाला नोट्स पाहिजे आहेत, शिपाई पदाचे, लिपिक पदाचे, ड्रायव्हर पदाचे, त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। पेमेंट्स केल्याच्या नंतर तुम्हाला PDF द्वारे ते सर्व नोट्स प्रोव्हाइड केले जातील। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील विचारले, महाराष्ट्राची नाही। तर भारतातील सर्वात लांब नदी आपल्याला माहिती आहे गंगा, आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर गोदावरी। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संधी वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशात आहे? संधी वाळवंट अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। संधी वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा तलाव कोणता? यामध्ये सर्व तलावाचे नाव दिले आहेत, वेल्लारी, चिल्का, सैम, झील। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, भारतातील सर्वात मोठा तलाव आहे तो आहे मित्रांनो चिल्का। त्याच्यानंतर पावसाळी ऋतू भारतात कधी सुरू होते? आता हे मंथ आहे, पावसाळा कधी सुरू होते? मार्च मध्ये होते का, जून मध्ये, सप्टेंबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये? तर पावसाळा ऋतू हा जून मध्ये सुरू होत असते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 12, सिंधू नदी कोणत्या देशातून वाहते? सिंधू नदी भारत, पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान मधून वाहते। त्याच्यानंतर भारताची राज्यघटना केव्हा लागू झाली? भारताची राज्यघटना केव्हा लागू झाली? 15 ऑगस्ट 47, 26 जानेवारी 50, 26 नोव्हेंबर 1949, 2 ऑक्टोबर 1948। तर भारताची राज्यघटना ही लागू केव्हा झाली? तर भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली 26 नोव्हेंबर 1949 ला आणि लागू झालेली आहे या ठिकाणी 26 जानेवारी 1950 ला। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात किती राज्य आहेत? तर 29, आणि या राज्यामध्ये वाढ झालेली आहे। तर या प्रश्नामध्ये तुम्ही लेटेस्ट करेक्शन करा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात मोठा न्यायालय कोणता आहे? म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठे न्यायालय कोणते आहे? सिक्वेन्स दिलेले आहे, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, खंडपीठ। तर या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय।
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत अधिकार दिलेले आहेत? IMP क्वेश्चन्स आहे. कोणत्या कलमामध्ये मूलभूत अधिकार? कलम 12 ते 35, 15 ते 25, 21 ते 40, 1 ते 10. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12 ते 35. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला आहे? असेच MCQ क्वेश्चन्स जवळपास 1000 क्वेश्चन्स आपण तयार केलेले ई बुक शिपाई पदासाठी, त्या ठिकाणी तुम्ही जर बाय केलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. तुमची 100% या ठिकाणी तयारी होऊन जाईल आणि लेवल सुद्धा तुम्हाला कळेल की कोणत्या लेवलचे प्रश्न एक्झामला येत असतात. त्याच्यानंतर बघा, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? रवींद्रनाथ टागोर, पिंगली व्यंकय्या, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस. तर या ठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज आहे मित्रांनो, पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा पंतप्रधान कोण ठरवतो? तर राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय. तर राष्ट्रपती. पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचा आहे? ऑक्सिजन आहे का, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सूर्यापासून सर्वात जवळील ग्रह कोणता? व्हीनस आहे, मंगळ आहे, बुध आहे, पृथ्वी आहे. तर सूर्यापासून जवळचा आहे बुध. पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचा रासायनिक सूत्र H2O आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रकाशाच्या वेगाचा अंदाज किती आहे? तर प्रकाशाचा वेगाचा अंदाज आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, औषध निर्मितीसाठी जास्त वापरली जाणारी वनस्पती कोणती? औषध निर्मिती करायची आहे तर त्यासाठी कोणती वनस्पती वापरली जाते? निंबोळी, पिपल्ली, विलायती जाई, सरसो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो बी, पिपल्ली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? अवयव, मेंदू, हृदय, त्वचा, यकृत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्वचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 2024 मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते? 24 मध्ये रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू, प्रणब मुखर्जी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर द्रौपदी मुर्मू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 2025 मध्ये शीतकालीन ऑलिम्पिक कुठे झाले? शीतकालीन ऑलिम्पिक कुठे झाले? चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरियामध्ये झाले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताने 2025 मध्ये कोणत्या देशासोबत ऊर्जा करार केला? अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो अमेरिका सोबत करार केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 2024 मध्ये भारताचा GDP अंदाज किती होता? 3, 4.5, 3.7, 2.9. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3.7. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 2025 मध्ये भारताने किती नवीन राज्यसत्ता योजना सुरू केली आहे? 3, 5, 2, 4. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालय थ्रू नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ आणि स्वतः मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका काढत असते आणि एक्झाम घेत असते, त्या पॅटर्ननुसार, त्या विषयानुसार आपण सर्व या ठिकाणी काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी सांगत होते डेमो द्या, तर हा डेमोच क्वेश्चन सेट समजा पिऊनचा, अशा प्रकारचेच क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहेत की जे की तुम्हाला एक्झामला येतील. तर पुढे पहा, 2024-25 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण होता? विराट कोहली, रोहित शर्मा, अजय जडेजा, KL राहुल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी, रोहित शर्मा. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामला येतात. तर आपण शिपाई असो, लिपिक असो, ड्रायव्हर असो, त्याचे क्वेश्चन सेट आपण अपलोड करत असतो आपल्या चॅनल्सवर, तसेच टेलिग्राम चॅनल्सवर. तर त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.